त्यामध्ये 2 गडी बाद करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाले मिस्टर प्रेम सावर आणि ते ठरलेत या मॅचचे हकदार. मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर प्रेम सावर. थँक्यू सो मच डीजे विश्वनाथ जाधव. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हा. आमच्या आयोजकांची इच्छा आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. प्रेम सावर मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात. मान्य श्री रोहिदास कानात साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा जो किताब आहे तो प्रेम सावर या खेळाडूला आपण वितरित करावा, कारण की सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली गेले आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर मग एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर प्रेम सावर, ज्याने एक षटक हाताळत असताना 6 धावा दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण जे विकेट होते ते डाऊन केले गेले. आपण पाहताय ऑन द स्क्रीन वरती माननीय श्री रोहिदास कानात साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी दिला जातोय. विश्वनाथ जाधव आपल्याला विनंती आहे प्लीज आपण मुख्य व्यासपीठावर यावं, कारण की नगरसेवक चषक एक जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय आणि या स्पर्धेसाठी जर विचार केला तर न्यू स्टार मडवीपाडा संघानं खूप अपार कष्ट मेहनत आणि तडजोड करून ही स्पर्धा आयोजित केली गेली. खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर या स्पर्धेसाठी भरपूर काही मान्यवरांचा सपोर्ट मिळाला, म्हणून ही स्पर्धा आपल्याला सुंदर रीतीने पार पडताना दिसलाय. महत्वाचा आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस फायनल डे आपल्या भेटीसाठी आलाय आणि इथून कुठला संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल हे सुद्धा पाहिलं जाईल, कारण की पहिला दिवस वंगणपाडा या संघानं आपल्याला पाहायला मिळाला, त्यांच्या नावावरती राहिला. दुसरा जो दिवस होता तो नक्कीच स्वतः आयोजक आहेत या स्पर्धेचे म्हणजेच न्यू स्टार मडवीपाडा या संघाच्या नावावरती दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. कालचा दिवस सुद्धा महत्वाचा होता आणि त्या दिवसामध्ये पीरबाबा पापडी जयेंद्र वाघे आणि कंपनी यांच्या नावावरती राहिला आहे आणि याचा शेवटचा अंतिम दिवस कोणाच्या नावावरती राहिला पाहायला जाईल. बॅटरसाठी पारितोषिक आहे, प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपये दिले जातील चंदन तांगडी यांच्या माध्यमातून. ओव्हर टू मिस्टर अमित शर्मा. धन्यवाद राहुल अंधेर. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलर तयार अतुल ठाकरे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ने सुंदर फटका फोर्स केला. बॉलला चेंडू जाईल इनटू द गॅप, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. यावेळेस हाफ टॅकर बॉल मिस टाइम स्ट्रोक, चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. सुंदर चित्ररक्षण. बॅकअप खराब झालेला आहे. धावबाद घेण्याची संधी होती परंतु बॅकअप खराब आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 6 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 6 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार अतुल ठाकरे. नेक्स्ट बॉल या षटकातील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. हा प्रकार बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. आता मात्र डॉट. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त कमबॅक करतोय बॉलर अतुल ठाकरे. एक्सपिरियन्स बॉलर आहे, भरपूर वेग त्याच्याकडे आहे. वेगाने बेट केलेला बॅटरला चेंडू जाईल. आता मात्र डॉट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. हा प्रकार बॉल सुंदर बॉलची हाताळणी केलेली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू अगदी निर्णायक टाकलेले आहेत या बॉलरने. जबरदस्त बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकरे. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. या सीझन मध्ये भरपूर कामगिरी चांगल्या प्रकारे राहिलेली आहे या खेळाडूच्या माध्यमातून.
5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल या षटकातील बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आप टाकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न आणि व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अवाक्यापासून भरपूर चेंडू बाउन्स आला होता आणि 1 फॉर द ओव्हरची ताकीद वॉर्निंग दिलेली आहे पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 7 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र सुंदर फटकावून चढला बॉलला चेंडू जाईल मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी ही एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक संपलेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8 धावा. धावसंख्या 8. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धन्यवाद डीजी. पंचांना विनंती असेल आपण आपल्याला विनंती असेल वायडर लाईन आहे ती प्रॉपर दिसत नाहीये त्याच्यामध्ये काही खूण करून ठेवा जेणेकरून वायडरची लाईन आहे ती आपल्याला स्पष्ट दिसेल. यस दोन्ही एंडला आपण ठेवायचे आहेत. जबरदस्त सहकार्य प्राप्त झालेलं आहे दोन्ही पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता. तर नवीन बॉलर योगेश बरफ बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. हा देखील एक चांगला नामवंत खेळाडू आहे. या सीझन मध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिलेली आहे या बॉलरची. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. पहिला बॉल असेल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. आई सोनसरी स्पोर्ट्स तामळमाल या संघाच्या माध्यमातून योगेश बरफ सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. स्ट्राइक एंडला बॅटर असेल मिस्टर नागेश पवार. दुसरा बॉल हा प्रकट बॉल वारंवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर नागेश. चेंडूने बॅट मध्ये कनेक्शन होत नाहीये प्रॉपरली. 22चा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या आणि स्कोर कार्ड 9 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 9 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉल टाकून झालेले आहेत. योगेश बरफ जबरदस्त बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्राइक एंडला असेल मिस्टर केशव हेलेम. नेक्स्ट बॉल आपण टाकण्याचा प्रयत्न केलाय चौथा अनसाइडच्या दिशेने. वारंवार आडव्या बॅटने प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर. त्यांना यश प्राप्त होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग जबरदस्त बॉलिंग करतो मैदानाच्या आतमध्ये योगेश बरफ. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कंडिशन होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. जबरदस्त बॉलिंग या ओव्हर मध्ये देखील करतायत आई सोनसरी स्पोर्ट्स तामडमाल संघाचे बॉलर. जबरदस्त बॉलिंग जबरदस्त क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतायत. 100% एफर्ट त्यांच्या माध्यमातून लावले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस दिशा दिली आहे बॉलला. चेंडू जाईल डीप तडम्यांच्या दिशेने आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराने संघाची धावसंख्या 13 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 13 धाबा. योगेश तयार बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. आपल्याकडे बॉल पोच केला. बॉलला चेंडू जाईल व्ही शेप मध्ये आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय.
अतिशय सुंदर नगरसेवक चषक 2026 चे शानदार 16 आपण पाहत आहोत या टिवरीच्या मैदानावर सुरू असलेले मॅच आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ वर्सेस आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा 1 मॅच मात्र चालू आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 17 धावा ऑन स्कोर कार्ड. विकेट अजून एकही डाऊन झालेले नाहीये या संघाचे. प्लस पॉइंट मध्ये असतील नाईकपाडा संघाचे बॅटर. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलिंग ट्रॅकवर अक्षय बरफ सज्ज होईल. हा देखील एक चांगला बॉलर आहे. भरपूर एक्सपिरियन्स आहे या बॉलर कडे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. वारंवार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर. त्यांना यश प्राप्त होत नाहीये. हा फटका जर नक्कीच समोरच्या दिशेने अद्यावत केला असता तर चांगल्या प्रकारे धावा या मिळाल्या असत्या. परंतु आडव्या बॅटने ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि बीट होताना दिसत आहेत. या वेळेला मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाही. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. जबरदस्त बॉलिंग करतायत तांबडमाल संघाचे बॉलर अक्षय बरफ. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत. 2 बॉल त्याने डिलिव्हर केलेले आहेत. नेक्स्ट बॉल या षटकातील. आता मात्र आपल्याकडे बॉल. चेंडूला शॉर्ट आर्म पुल केला. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या सिंगलच्या मदतीनं पोहोचली जाईल 18 या अंकांवरती. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. शेवटच्या ओव्हर मध्ये 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत आपल्या संघांकरता. केशव आणि नागेश. बॉलर तयार अक्षय बरफ. आता मात्र सुंदर फटका प्रॉपर कनेक्शन सुंदर टायमिंग. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका. शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर. त्यानंतर स्विच हिटचा फटका अद्यावत केलेला बॅटर केशव याने. चेंडूला पाठवतोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 4 धावांनी करता आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 22 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22 धावा ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. अक्षय तयार. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. आता मात्र त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्ट होत नाही बॉलवर. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. स्वतःवर नक्कीच निराश होताना दिसत आहे बॅटर. आपण जर पाहिलं तर केशव. शेवटचा बॉल या षटकातील असेल. 5 धावा खर्च केलेल्या बॉलर अक्षय याने. जबरदस्त बॉलिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र सुंदर फटका. स्लॉग स्वीप केला बॉलला. सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख कॅच आणि फलंदाज होईल बाद. मिस्टर केशव बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. 22 धावा बनवलेले आहेत आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए संघाने आणि 23 धावांचं लक्ष असेल आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाला. तर आता आपण टॉस करणार आहोत. केतकी बॉयज खंडीपाडा संघाचा कर्णधार. त्यानंतर जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाचा कर्णधार. आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. केतकी बॉयज खंडीपाडा त्यानंतर जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाचे कर्णधार. आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विनंती असेल विश्वनाथ जाधव यांना विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. विश्वनाथ जाधव आपण या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल.
चला जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाचा कर्णधार समीर आपण या. निखिल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा वर्सेस केतकी बॉईज खंडीपाडा या दोन संघांच्या दरम्यान महत्वाचा टॉस आपण संपन्न करत आहोत. निखिलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दोन्ही कर्णधारांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल निखिलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. नगरसेवक चषक असा कॉल आलेला आहे आणि न्यू स्टार मडवीपाडा आलेला आहे. समीर आपण टॉस जिंकलेला आहे. निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून तसेच क्षेत्ररक्षण करण्याकरता आमंत्रण दिलेलं आहे केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला. तर चला जाऊया दुसऱ्या डावाला होईल सुरुवात आणि मायक्रोफोन वर सज्ज होतील प्रिन्स ऑफ पोमंड मिस्टर राहुल अंधेर. धन्यवाद. थँक्यू सो मच अमित शर्मा. आपण पाहताय जबरदस्त आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत आलाय. पहिल्या दिवसापासून तर कालच्या दिवसापर्यंत विजय भोये आणि जयेश ढुकले या दोन मुख्य समालोचकाने या स्पर्धेचा कारभार सांभाळला. समालोचन कक्षामधून चांगला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आजचा महत्त्वाचा आणि अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये आज मी स्वतः राहुल अंधेर आणि माझ्या जोडीला माझे साथी समालोचक मित्र अमित शर्मा तुमच्यापर्यंत एक चांगला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान आपण पाहताय नगरसेवक चषक 2026 आणि या चषकाची आज बघितलं तर मग पूर्ण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये एक चांगली स्पर्धा म्हणून ओळखली जाईल. पहिलाच बॉल टाकत असताना केशव हिलीम या गोलंदाजाचा जर बॉल बघितला तर ऑफ स्टिकच्या बाहेर आहे म्हणजेच व्हाईट बॉल. इथून या स्पर्धेची जबरदस्त सुरुवात झाली. खास करून नगरसेवक चषक म्हटलं तर मग माननीय श्री देवेंद्र वासुदेव पाटील समाजसेवक अध्यक्ष राजावली विभाग बहुजन विकास आघाडी आपल्याला पाहायला मिळतात आणि सौभाग्यवती योगिता देवेंद्र पाटील म्हणजेच नगरसेविका मॅडम आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर माननीय श्री रमेश गोरकाणा नगरसेवक साहेब आपल्याला पाहायला मिळतात. विश्वनाथ जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खऱ्या अर्थाने विश्वनाथ जाधव याचा जर विचार केला तर मग साता समुद्रा पलीकडे क्रिकेट कसं खेळावं आणि अंडर आर्म बॉक्स क्रिकेट पासून तर ते ओपन क्रिकेट पर्यंत जो प्रवास राहिला आहे तो विश्वनाथ जाधवचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक जबरदस्त क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक होते. थोडंसं फ्लंबल झाले. एक धाव त्या ठिकाणी निश्चित केली जाईल. धावा बनवायच्या त्या म्हणजे 23 आणि आतापर्यंत विचार केला तर मग 2 चेंडूमध्ये फक्त 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. केशव हिलीम लेफ्ट आर्म बॉलर आणि एक विविध पद्धतीचे चेंडू टाकण्याची ज्या गोलंदाजाकडे एक शैली आहे तो गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. मात्र समोर विसरून चालणार नाहीये अतुल ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात. छोटा पॅकेट बडा धमाका. वय कमी आहे मात्र वय न पाहता आता ज्या कारकिर्दीत त्याने जे नाव कमावलंय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ते नक्कीच साता समुद्रा पलीकडे आपल्याला पाहायला मिळतं. कारण की कामन क्रिकेट असोसिएशन मध्ये जर विचार केला तर पहिलं या ठिकाणी शतक झळकावण्याचा कारनामा आहे मिस्टर अतुल ठाकरेच्या नावावरती. पहिल्या 100 धावा त्याही देखील 23 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगला बॉल टाकलाय केशव हिलीम या गोलंदाजाने अतुल ठाकरेच्या विरोधात. मात्र यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सजवलं गेलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डोळ्याची पापणी लवली ना लवली लगेच मिसफील्ड जशी झाली तशी दुसरी धाव पूर्ण. ओव्हर थ्रो झालाय
आणि अजून काही धावा मिळतील दोन फलंदाजांना. 2चं रूपांतर आता 4 मध्ये होताना दिसलं. 2च्या धावा ज्या होत्या त्या कुठेतरी वाचल्या असत्या, मात्र थोडस खराब प्रदर्शन राहिलंय ते म्हणजेच नाईकपाडा या संघाच्या माध्यमातून. धावसंख्या वेगाने पुढे सरकल जाऊन पोहोचेल 10 डबल फिगर अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4 आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सुंदर आयोजन. आकाश कानात, अजय इंगले, विशाल इंगले, अक्षय, त्यानंतर जयदीप या अशा चांगल्या खेळाडूंचा खूप मोलाचा वाटा या स्पर्धेकरिता. इथे ऑन साइडला वळवलाय, चेंडूला फेकून दिलाय, इट्स आउट ऑफ द पार्क. आता अतुल ठाकरेच्या बॅट मधून आलाय जबरदस्त स्ट्रोक, 6 धावा. धन्यवाद बीज. याच खेळीसाठी ओळखला जाणारा खेळाडू म्हणजेच अतुल ठाकरे. 6 धाब्याची संघाची धावसंख्या 16 या अंकावरती पाहायला मिळाली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चित केली जाईल. डायरेक्ट थ्रो, डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित काम फिट झालं असतं फलंदाज निलेश परेडचं. मात्र यावेळेला जर बघितलं तर षटकाची झाले समाप्ती. 17 धावा धावपटकावरती. इथून काही धावांची अजून सुद्धा गरज आहे. काय घडेल काय बिघडेल पूर्णपणे मित्र म्हणेन की 80% जो सामना आहे तो आई सोनसरी तांबडमाळ च्या खिशामध्ये आहे आणि इथून 20% सामना फक्त आपल्याला पाहायला मिळाला आहे तो म्हणजेच कानाई नाईकपाडा ए या संघाच्या बाजूनं. थँक्यू सो मच डीजे. सुंदर ही स्पर्धा. आतापर्यंत जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. न्यू स्टार मडवीपाडा संघाचं आयोजित नगरसेवक चषक 2026 आपण पाहताय. आणि हे जे मैदान आहे खास करून मान्य श्री भूपेंद्र भोईर आणि मान्य श्री दाऊ भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थानं त्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण की जर मैदानच नसेल तर क्रिकेटची ज्या स्पर्धा आहेत त्या होणं शक्य नाही आहे. म्हणून खास करून हे जे मैदान ज्यांच्याकडून आपल्याला उपलब्ध झालंय मान्य श्री भूपेंद्र भोईर आणि मान्य श्री दाऊ भोईर यांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध झालंय, त्यांचंही शब्द सुमनांनी या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करावा लागेल. अतुल ठाकरेसाठी फुलटॉस बॉल फक्त बॅट वरती चेंडूला घेतलाय आणि चेंडूला फेकलाय ते म्हणजे 6 धावांसाठी. इथून मॅच फिनिश, गेम फिनिश. मिस्टर अतुल ठाकरे 6 धाव्यानेशी MS धोनीच्या स्टाईलनं अंदाजानं हा सामना मात्र या ठिकाणी फिनिश केला जातोय आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच आई सोनू